नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक सध्या यांचे मे 2024 समर 2024 एक्झामिनेशनचं टाइम टेबल वेळोवेळी ycmu.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड होत आहे। 2 दिवसाच्याच पूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे परवा दिवसच्या व्हिडिओमध्येच आपण मे 2024 म्हणजेच समर 2024 एक्झामिनेशनचं टाइम टेबलचा व्हिडिओ बनवलेला आहे। आपण त्याच्यामध्ये आपण जी ऑफिशियल वेबसाईट आहे ycmu.digitaluniversity.ac ह्या ऑफिशियल वेबसाईटवर दिनांक 25 एप्रिल तसेच दिनांक 26 एप्रिल ह्या दोन्ही दिवशी जी ऑफिशियल वेबसाईटवर जेवढ्या कोणत्या कोर्सेसचे मे 2024 एक्झामिनेशनचे एक्झाम टाइम टेबल अपलोड केलेले आहे त्या सर्व कोर्सेसची एक पूर्ण यादी बघितलेली आहे। पर त्या कोर्सेसमध्ये एक 5-6 कोर्स असे होते जे की 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये नव्याने चालू झाले होते। NEP 2020 पॅटर्नने चालू झाले होते, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 पॅटर्नने चालू झालेले होते आणि ते मोस्टली MAचे कोर्सेस होते, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीचे कोर्सेस होते। MA हिस्ट्री होतं, MA मराठी होतं, MA उर्दू होतं, MA हिंदी होतं, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन होतं, MA इकॉनॉमिक्स होतं, हे कोर्सेस होते। तर त्यांचं जी कोर्सेस आहे तिथं प्लीज वेट दाखवत होतं, ठीक आहे ना, म्हणजे ते रिवाइज्ड व्हायचं राहिलं होतं टाइम टेबल। त्याचं टाइम टेबलचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण ऑलरेडी बनवलेले आहेत। बरं ते टाइम टेबल त्याच्यामध्ये चुका होत्या, बऱ्याचशा चुका होत्या त्या टाइम टेबलमध्ये, जुन्या टाइम टेबलमध्ये। तर त्या ही जी 5-6 कोर्सेस आहेत NEP 2020 पॅटर्ननुसार चालू झालेली MA पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीची जी कोर्सेस आहेत त्यांचं रिवाइज्ड टाइम टेबल मी सांगितलं तुम्हाला येणार आहे म्हणून सांगितलं होतं आणि ते रिवाइज्ड टाइम टेबल आलेलं आहे। त्याला डाउनलोड करण्यासाठी काय करायचं, ब्राउझरवर टाईप करायचे ycmu.digitaluniversity डिजिटल युनिव्हर्सिटी असं टाईप करायचे आपल्याला, digitaluniversity.ac, ठीक आहे। असं टाईप केल्यानंतर एक मिनिट AC असं टाईप केल्यानंतर खाली सर्च रिझल्टमध्ये जी वरची वेबसाईट जशा तसं आली पाहिजे, आली काही तर खाली याच्यावर क्लिक करा। हे बघा, क्लिक केल्यानंतर होम पेजवर जाऊन पोहोचतो। होम पेजवर गेल्यानंतर हे बघा ते एक्झामिनेशन ऑप्शन दिसते, याच्यावर क्लिक करा। इथे एक्झामिनेशनवर क्लिक केल्यानंतर काय दिसते तुम्हाला एक्झामिनेशन, ठीक आहे। आता आपण 25 एप्रिलचे आणि 26 एप्रिलचे बघितलेले आहेत, सगळ्या कोर्सेसचे टाइम टेबल बघितलेले आहेत आपण, म्हणजे टाइम टेबल आले म्हणून बघितलेले आहेत, ठीक आहे। डिटेलमध्ये तुम्ही त्या आपल्या कोर्सेसच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करून तुम्ही डिटेलमध्ये टाइम टेबल डाउनलोड करून घेऊ शकता। माझा प्रयत्न असणार आहे जास्तीत जास्त टाइम टेबलचे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवायचा, पण ती शक्य होत नसेल तर तुम्ही काय करायचं, तुमच्या कोर्सेसच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करून डिटेलमध्ये टाइम टेबल डाउनलोड करून घ्यायचा, ठीक आहे। तर काय इथं बघा, मी म्हणलं होतं तुम्हाला की दिसते तुम्हाला इथं स्क्रीनवर, स्क्रीनचं रिझोल्यूशन वाढवा, व्हिडिओची क्वालिटी वाढवा, यूट्यूबच्या व्हिडिओ सेटिंगमध्ये जाऊन, ठीक आहे। इथे तुम्हाला दिसतं तर M48 MA उर्दू, M49 MA मराठी, M50 MA इकॉनॉमिक्स, M58 MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, M59 MA हिंदी, M60 MA हिस्ट्री, ही जी दिसत आहेत 1 2 3 4 5 6 ह्या 6 कोर्सेसचं टाइम टेबल ऑलरेडी अपलोड केलेलं होतं। 25 एप्रिल 2024ला ऑलरेडी अपलोड केलं होतं आणि ह्या 6चंही पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीच्या कोर्सेसचं आपण प्रत्येकाचं सेपरेट एक्झामिनेशन टाइम टेबलचा व्हिडिओ आपण सेपरेट बनवलेला होता आणि अपलोड बी केलेला होता। पण आता विद्यापीठाला काय सुचलं, त्यांचं काय डोसकं चाललं त्यांनाच ठाऊक, तर त्यांनी त्याच्यामध्ये दुरुस्त्या केलेल्या आहेत आणि नव्यानं रिवाइज्ड फक्त ह्या 6 टाइम टेबलचं फक्त ह्या 6 कोर्सेसचं रिवाइज्ड दुरुस्ती केलेलं टाइम टेबल दिनांक 29/4/2024 रोजी विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड केलेलं आहे। या 6 कोर्सेसचं रिवाइज्ड दुरुस्ती केलेलं टाइम टेबल नव्यानं अपलोड केलेलं आहे, ती जुनं डिलीट केलेलं आहे, नव्यानं रिवाइज्ड टाइम टेबल अपलोड केलेलं आहे। मग आता रिवाइज्ड टाइम टेबल आपल्याला चेक करायचा आहे, ह्याच्यावरचा प्रत्येकाचा रिवाइज्ड टाइम टेबलचा व्हिडिओ सेपरेट तर मी घेणारच आहे। तरी पण ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी रिवाइज्ड टाइम टेबल
ओपन करून दाखवतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. मी असं बोलणार नाही, फक्त तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा त्याला पॉज करा. ठीक आहे. आता पहिल्यांदा बघूया आपण इथे शेवटपासून सुरू करूया. M60 MA हिस्ट्री ODL 2023 न्यू पॅटर्न NEP 2020 रिवाइज्ड ऑन 29/4/2024. म्हणजे आज 30 एप्रिल 2024 आहे. कालच 29/4/2024 रोजी हे टाइमटेबल रिवाइज्ड झाले. याच्यावर क्लिक करू, त्याच्या पुढे का असं डाउनलोड करायचे तुम्हाला. ह्याच्या पुढे क्लिक हिअर, ह्याच्यावर क्लिक करा. आहे का? हे का आता जुनं टाइमटेबल ऑलरेडी एक्झिस्ट म्हणाले, नव्यानं रिवाइज्ड झाले हे त्याला माहीत राहीना. याला ओपन करा. हो का ओपन केलो आपण. ये घ्या. आहे का? तर MA इतिहास MA हिस्ट्री M60 NEP 2020 पॅटर्न 70 मार्क लेखी परीक्षा 30 मार्क इंटरनलला. मे 2024 समर 2024 एक्झामिनेशन टाइम टेबल रिवाइज्ड एक्झामिनेशन टाइम टेबल. हे रिवाइज्ड एक्झामिनेशन टाइम टेबल आलेलं आहे आपल्याला. हे बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. आता हे पूर्ण वाचत बसणार नाही तर खूप मोठा व्हिडिओ होईल. का वाचू मग वाचून घेऊ का पटकन. एकाच ह्याच्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचं म्हटलं तर थोडंसं वेळ जाईल. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही ह्याला पॉज करून ह्याची माहिती लिहून घ्या. 24 तारखेपासून एक्झाम चालू आहे फर्स्ट सेमिस्टरवाल्यांची, 30 तारखेपासून सेकंड सेमिस्टरवाल्यांची. ठीक आहे. फर्स्ट सेमिस्टरवाले पुनर्परीक्षार्थी फॉर्म भरलेले लोक आहेत, रिपीटर फॉर्म भरलेले लोक आहेत. सेकंड सेमिस्टरवाले रेग्युलरची लोक आहेत, फ्रेशर लोक आहेत. ठीक आहे. ह्याच्यात दुरुस्ती केलेलं आहे. ओके. दुसरं घेऊया लगेच. हां MA हिस्ट्रीचं घेतलं तुम्ही, लगेच कायचं घेऊ. MA हिंदीचं घेऊ. कायचं कोड M59. हे काय MA हिंदीचं. हो का MA हिंदीचं घेऊया. यस MA हिंदीचं आहे. तर रिझोल्युशन जास्त करून बघा. ओके ठीक आहे. ठीक आहे. हां ह्याच्या 24 तारखेपासून फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम आहे, 30 तारखेपासून सेकंड सेमिस्टरची एक्झाम आहे. मे 2024 MA हिंदी M59 NEP 2020 पॅटर्न 70 मार्क लेखी परीक्षेला, 30 मार्क इंटरनल परीक्षेला. सेमिस्टर 1 पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झाम फॉर्म भरलेले, तसेच सेमिस्टर 2 रेग्युलर फ्रेशर विद्यार्थी. मे 2024 एक्झामिनेशन समर 2024 एक्झामिनेशनचं रिवाइज्ड टाइम टेबल हे आहे. ओके. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पॉज करून लिहून घ्या. डन. 2 झाले. तिसरं घेऊ लगेच. एकाच व्हिडिओमध्ये घेऊन टाकतो म्हणजे तुम्हाला टेन्शन राहणार. ठीक आहे. M58 घेऊया आता, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. चला. तर ही आहे MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन M58 NEP 2020 पॅटर्न 70:30. मे 2024 एक्झाम टाइम टेबल. सेमिस्टर 1 पुनर्परीक्षार्थी रिपीटर्स एक्झाम फॉर्म भरलेले पोरं आहेत ती, त्यांची 24 तारखेपासून एक्झाम चालू आहे. सेमिस्टर 2 वाले फ्रेशर आहेत, रेग्युलरवाले आहेत, त्यांची 30 तारखेपासून एक्झाम चालू आहे, 30 मे 2024 पासून. ठीक आहे. चला वरचं घेऊया. पुढचं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन झालं. त्याच्यामध्ये काय झालं, 60 झालं, 59 झालं, 58 झालं. आता घेऊया 50 इकॉनॉमिक्स घेऊया. ठीक आहे. ओके. तर ही आहे MA इकॉनॉमिक्स M50 NEP 2020 पॅटर्न 70:30. मे 2024 एक्झामिनेशन टाइम टेबल आहे. सेमिस्टर 1 पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशनचं आहेत विद्यार्थी फॉर्म भरलेले, त्यांची 24 मे 2024 पासून एक्झाम चालू होणार आहे. आणि सेमिस्टर 2 वाले जे फ्रेशर आहेत रेग्युलरवाले आहेत त्यांची 30 मे 2024 पासून एक्झाम चालू आहे. घेऊया. पुढे घेऊया. इकॉनॉमिक्सवाले झाले. तर पुढचं घेऊया M14 MA मराठीचं घेऊया. आता एकाच व्हिडिओमध्ये सगळे घेऊन टाकूत आपण. ओके ठीक आहे. ही आहे MA मराठी M49 NEP 2020 पॅटर्न 70 लेखी परीक्षेला मार्क, 30 इंटरनलला मार्क. मे 2024 एक्झामिनेशन टाइम टेबल, समर 2024 एक्झामिनेशन टाइम टेबल. सेमिस्टर 1 पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थी आहेत, त्यांचं 24 मे 2024 पासून एक्झामिनेशन चालू होणार आहे. आणि सेमिस्टर 2 वाले फ्रेशर आहेत रेग्युलरवाले आहेत, त्यांचं 30 मे 2024 पासून एक्झामिनेशन चालू होणार आहे. बाकीचं टाइम टेबल तुम्ही पॉज करून हाताने लिहून घ्या. ओके. स्क्रीनवरली माहिती कमी दिसत असेल तर स्क्रीनचं रिझोल्युशन किंवा व्हिडिओची क्वालिटी ॲडव्हान्स्डमध्ये जाऊन 1080 करून करून पहा. ओके. चलो झूम करून बी पाहता येतं रिझोल्युशन वाढवल्यानंतर. चला शेवटचं. आता उर्दू मला वाचता येईल का बघूया. आता ही घेऊया उर्दू. ही NEP पॅटर्ननुसार गेल्या वर्षी चालू झालेली आहे 2023-24 मध्ये.
MA उर्दू M48 NEP 2020 पॅटर्न आहे 70:30. मे 2024 एक्झामिनेशन टाइम टेबल समर 2024 टाइम टेबल. सेमिस्टर 1 पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झाम फॉर्म भरलेले विद्यार्थी आहेत त्यांची 24 मे 2024 पासून एक्झामिनेशन चालू आहे. सेमिस्टर 2 आहे त्यांचं फ्रेशरवाले आहेत, रेग्युलरवाले आहेत त्यांची 30 मे 2024 पासून एक्झाम चालू आहे. तर ती पाहून घ्यायचं आहे. ओके ठीक आहे, याला पॉज करून घ्या. ओके, अशा प्रकारे आपण जी 6 कोर्सेस होते NEP 2020 पॅटर्ननुसार शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये चालू झालेले त्यांचं मे 2024 समर 2024 एक्झामिनेशनचं टाइम टेबल पाहिलेलं आहे 6 कोर्सेसचं. ठीक आहे, आता सेपरेट द्यायची काय आवश्यकता नाही वाटेल. आणि विशेष हे रिवाइज्ड टाइम टेबल आहे, रिवाइज्ड दुरुस्ती केलेलं टाइम टेबल आहे. ह्याच्या अगोदर 25 एप्रिलला ह्याचं टाइम टेबल वेबसाईटवर अपलोड केलेलं होतं. ती 25 तारखेचं टाइम टेबल गृहीत धरायचं नाही. आता ही 29 तारखेला अपलोड केलेलं रिवाइज्ड टाइम टेबल आपल्याला गृहीत धरायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. ओके, व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. आपले मित्र मैत्रीण, भाऊ बहीण, आजूचे बाजूचे शेजारचे सगळ्यांना शेअर करा. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी ह्या कोर्सेसला ॲडमिशन घेतले त्यांना शेअर करा. ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग. आणि बॅक कोणतं मध्ये राहिले का पाहूया आणखी. आणि नाही, बाकीचे जवळपास झाले. याच्याबरोबर इतर बी तुम्हाला पाहायचं असेल तर पाहून घ्या. मी थोडक्यात व्हिडिओमध्ये दाखवतो. आतापर्यंत एवढ्या लोकांची जाहीर केलेले आहेत त्यांनी एक्झामिनेशनचे टाइम टेबल. जवळपास सगळे जाहीर झालेले आहेत. काही राहिले असतील तरी आपण पुन्हा कवर करून घेऊया. पुन्हा व्हिडिओ बनवण्यास मी. ठीक आहे, चिंता करायची गरज नाही. ठीक आहे. ओके, युनिट 2चं बी घ्या बघून एकदाचं. असं क्लिक करू तुम्हाला डिटेल टाइम टेबल डाउनलोड करून घेता येईल. ठीक आहे मित्रांनो. ओके, मध्ये थोडंसं घरी बसून आज व्हिडिओ बनवत आहे त्याच्यामुळे जर घरच्याचा मध्ये आवाज येत असेल त्याच्याबद्दल क्षमस्व, सॉरी, क्षमस्व, माफी असावी. कारण घरी बसून व्हिडिओ बनवत आहे, घरचे काही बोलणं थांबवत नाहीत. ठीक आहे, तर मित्रांनो ह्याच्यात बघून घ्या तुमचं कोणतं टाइम टेबल. आणि मी म्हणल्यासारखं ycmu.digitaluniversity.ac वर जायचं आहे. तुम्हाला ब्राउझरमध्ये टाईप करून वेबसाईटवर गेल्यानंतर एक्झामिनेशन जायचं. एक्झामिनेशन क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही दिसतं. तुमच्या कोर्सच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करायचं आणि पूर्ण डिटेल टाइम टेबल डाउनलोड करून घ्यायचं. ठीक आहे मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग.